की हा जो असतो ॲझिमुथल क्वांटम नंबर, याची व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू ऑफ एल, डायरेक्ट लिहितोय थोडंसं. एल डिपेंड्स ऑन, कालचंच आहे, डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ एन. बरोबर आहे, व्हॅल्यू ऑफ एन. आता व्हॅल्यू जी असते, व्हॅल्यू ऑफ एल इज व्हॅरीज फ्रॉम 0 to n-1. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 0 पासून n-1 करता त्याची व्हॅल्यू हे होते. आता जर एस ऑर्बिटल करता, आता पहिली जर शेल असेल के, फॉर के इथं लिहितो मी, फॉर के. बरं, त्याच्या आधी एक काम करतो, एस करता फॉर एस, पटकन लक्षात घ्यायचं, फॉर एस एल इक्वल टू 0 एवढं लिहायचं. फॉर एस एल इक्वल टू 0, फॉर पी एल इक्वल टू 1, फॉर डी एल इक्वल्स टू 2 आणि फॉर एफ एल इक्वल्स टू 3. हे सगळं मी तुम्हाला काल सांगितलं होतं. ओके. त्यानंतर आता दुसरं जे महत्वाचं आहे की हा जो क्वांटम नंबर आहे हा तुम्हाला नंबर ऑफ शेल्स रिप्रेझेंट करतो. आता के मध्ये सबशेल किती? सबशेल्स इन मेन शेल, ठीक आहे, ते रिप्रेझेंट करतो. आता जसं फॉर एक्झाम्पल के करता, फॉर के एन इक्वल्स टू 1 आहे, एन इक्वल्स टू काय 1. तर आता एन इक्वल्स टू 1 आहे म्हणजे एल इक्वल्स टू किती होईल? देअरफॉर एल इक्वल्स टू किती होऊन जाईल? n-1 म्हणजेच 1 - 1 इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणून देअरफॉर के कंटेन ओनली, आता 0 आला, व्हॅल्यू काय आली? 0. 0 कोणा करताय? एस करताय, म्हणून ओनली एस सबशेल. हे कालचंच रिपीट करतोय मी. त्यानंतर फॉर के नंतर एल, एन इक्वल्स टू किती? 2. देअरफॉर एल इक्वल्स टू 2 - 1 इक्वल टू 1. बरोबर आहे. म्हणून मग आता हा जो 1 आहे, 1 जो आहे याला मी असं लिहिणार, 1 0 पासून सुरुवात करायची मला प्रत्येक वेळेस, 0 आणि 1 असं त्याला लिहिणार मी, 0 आणि 1 असं लिहिणार, कारण की मला सुरुवात कुठून करायची आहे? 0 पासून करायची आहे, म्हणून 0 to 1. म्हणून देअरफॉर के नंतर एल कंटेन 2 सबशेल्स, दॅट इज एस. 0 म्हणजे एस अँड 1 म्हणजे कोण? पी. बरोबर आहे, एस अँड पी. आफ्टर दॅट आता आपल्याला के एल नंतर कुणाकडे? एम कडे जायचं आहे. एम, फॉर एम एन इक्वल्स टू 3. देअरफॉर एल इक्वल्स टू काय रे? 3 - 1 म्हणजे इक्वल्स टू 2. पण ही 2 तसे नाही लिहिणार मी, 0 1 2 असं लिहिणार मी ती. हा मॅक्झिमम नंबर मिळतो आपल्याला, मॅक्झिमम. त्याची सुरुवात कुठून होते? प्रत्येकाची 0 पासनं, म्हणून 0 1 आणि 2 असा त्याचा अर्थ आहे. ओके. देअरफॉर एम कंटेन 3 सबशेल्स. 0 म्हणजे कोण? एस. 1 म्हणजे कोण? पी. अँड 2 म्हणजे कोण? डी. लक्षात. मग आता हा जो 1 आहे हा 1s झाला, पहिल्या शेलचा आहे तो, म्हणून हा 1s. त्यानंतर हा जो एस आहे हा 2s, ते कालही सांगितलं मी तुम्हाला, 2p, लाईक दॅट, 3s 3p 3d. आता लास्ट मध्ये चौथा नंबर, फॉर एन स्मॉल एन इक्वल टू 4, दॅट इज देअरफॉर एल इक्वल्स टू
4 मायनस 1 इक्वल टू 4 मायनस एन इक्वल टू 3. 3 कसे लिहिणार मी? 0, 1, 2 आणि 3 असं लिहिणार मी ते. ओके, म्हणून देअरफॉर एन शेल कंटेन nth शेल, nth म्हणजे बरं, एन कंटेन लिहा, एन कंटेन 4 सबशेल्स. 4 नंबर आहे, 4 व्हॅल्यू आहे. 1, 2, 3 आणि 4 व्हॅल्यूज आहेत. 4 व्हॅल्यू आहे म्हणून 4 सबशेल्स. ओके, दॅट इज कोणत्या कोणत्या? एस, पी, डी अँड एफ. इथपर्यंत आपलं काल सगळं झालं होतं. ओके, आता याच्यानंतर हा कालचाच पोर्शन आहे. आफ्टर दॅट आता आपल्याला समोर जायचं आहे. एवढं लक्षात आलं? हो सर. हा, महत्वाचं बाबू आहे. ओके, सो चला आता पुन्हा अँग्युलर मोमेंटम जे असते, हा एक आणखी लिहून ठेवायचा याच्याबद्दल. दिस लिहा पटपट. दिस क्वांटम नंबर, ठीक आहे. दिस क्वांटम नंबर रिस्पॉन्सिबल फॉर shape of particular orbital. थोडंसं मोठं द्या, तुमची स्क्रीन पूर्ण ब्लर झाली. का बरं ब्लर झाली? लहान आहे ना ते फोकस नाही करत. याच्यात पहा कसं दिसत आहे. का रे ब्लर दिसत आहे का रे? हो सर. दुसरा घे बरं, दुसरा पेन घे. पेनचा प्रॉब्लेम नाही, ते लहान लिहिलं ना. काळा पेन घे, दुसरा काळा. दिस क्वांटम नंबर इज रिस्पॉन्सिबल फॉर शेप ऑफ द पर्टिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे, ते ऑर्बिटलच्या शेप करता हा रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम. आता पहा बरं, दिसते काय? अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, इक्वल टू एल इक्वल्स टू, डायरेक्ट फॉर्म्युला आहे h अपॉन 2 पाय अंडर रूट L इंटू L+1. हा अँग्युलर मोमेंटम काढायचा फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम काढायचा फॉर्म्युला आहे. कॅपिटल एल नी ते मोमेंटम रिप्रेझेंट करतात, अँग्युलर मोमेंटम. 2 पाय अपॉन L इंटू ब्रॅकेट, हे स्क्वेअर रूट मध्ये L इंटू ब्रॅकेट L+1. ओके, L चा अर्थ आहे ॲझिमुथल क्वांटम नंबर. L म्हणजे कोण आहे? ॲझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे. आता मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन each subshell determined by formula. आता दिसत आहे का बरोबर रे? डिटरमाइन बाय फॉर्म्युला 2 इंटू ब्रॅकेट 2L+1. ओके, आता या फॉर्म्युलेने मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केले जातात सबशेल मधले.
ठीक आहे. आता आपण एक काम करू, एक काम करायचं. फॉर एस, एस सबशेल करता, फॉर एस एल इक्वल टू 0, बरोबर आहे. फॉर एस सबशेल, फॉर एस वाटल्यास मी असं लिहितो, फॉर एस सबशेल, ठीक आहे. एल इक्वल टू 0. ऍग्री? ऍग्री? हो सर. हा. देअरफॉर 2 into 2 into 0 plus 1. सर Therefore, blur 2 दिसत आहे. into 0 plus 1, 1. Therefore, 2. ओके. म्हणून मी आता म्हणू शकतो, therefore, S subshell contain maximum, S subshell contain maximum 2 electrons. हे झालं पहिलं. या लवकर लवकर घ्या. झालं सर. हा, झालं का सगळ्यांचं? हो सर. हो सर. हा. फॉर आता एस नंतर कोण? पी. फॉर पी सबशेल एल इक्वल टू 1. ओके. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये, हा फॉर्म्युला आहे ते मॅक्झिमम इलेक्ट्रॉन काढायचा, कोणामधला? सबशेल मधला. तर 2 into 1 plus 1. मग आता 2 into 1 हे झालं 2 plus 1 3. 3 multiplied by 2. बरोबर आहे. 3 multiplied by 2 इक्वल टू काय झालं? 6. Therefore, P subshell contain maximum 6 electrons. P सबशेल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन राहतील? 6 इलेक्ट्रॉन. मला पटकन लिहा, हे होतं 2 नंबर. झालं सर. हा. मोडूरे बाळांनो सगळे सांगा. आता फॉर पी नंतर काय असतो? डी. एल इक्वल्स टू 2. म्हणून 2 into 2, मग हे झाले 4 plus 1 5. 5 multiplied by 2 इक्वल टू किती झाले? 10. म्हणून डी सबशेल कंटेन मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन. चला करा कंप्लीट. पूर्ण लिहा, डिटेल लिहा. आणि झालं की सांगा मला. झालं सर. हा. ओके. आता नंबर 4. आता लास्ट सेल आपली सबशेल एफ. एल इक्वल्स टू किती? 3. म्हणून इथं आला 3 माझा. मग 3 2 जा 6. 6 plus 1 7. 7 multiplied by 2 इक्वल टू 14. म्हणून डी नंतर एफ सबशेल कंटेन मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन. 14 झालं सर. इलेक्ट्रॉन. ओके. आता ही झाली कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द एझिमुथल क्वांटम नंबर. नाव आपल्याला जायचं आहे मॅग्नेटिक एक क्वांटम मिनिट. नंबरकडे. हो एक हो मिनिट. हो 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 हो. सर झालं. ओके. हो सर. Okay. So, now magnetic quantum number. Third quantum number is magnetic quantum number represented by M.
हिंग घे रे, ती हिंग घे बरं, कोणती वाली? ब्लॅक वाली. सर हा चौथा आहे ना? तिसरा आहे ना बे, चौथा वेगळा आहे. अजून तर 2च शिकवले बाबू. इतकं सोपं वाटते का तुला ते? आता मी माझ्या पूर्ण ताकदीने ट्युशन घेणार आहे आजपासून, कारण की आता ते खूप झालं भयंकर. आता तुमची चांगली तयारी जर करायची असेल तर चांगलं भिडणं आवश्यक आहे रे बाबा. हे कधी सुरू होते, काय होते, काही कल्पना नाही त्याची. 15 तारखेपासून म्हणत काय आता, पूर्ण ताकदने भिडा लागते तेव्हा ते कुठं होईल, असं होत नाही अदरवाईज. ठीक आहे, चला. तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर रिप्रेझेंटेड बाय एम. आता सर्वात पहिलं सेंटेन्स, इट्स व्हॅल्यू depends on value of L. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यू डिपेंड असतात, व्हॅल्यू कोणाच्या? एलच्या. एल म्हणजे काय? ॲझिमुथल क्वांटम नंबर. ओके, सो लक्षात हे घ्यायचं आता, इट्स व्हॅल्यू, इट्स करायचे, इट्स व्हॅल्यू varies from -L to +L. -L पासून +L पर्यंत. ठीक आहे, आता जसं फॉर एक्झाम्पल इफ L इक्वल टू 0, ठीक आहे, L इक्वल टू काय? 0, देन M इक्वल टू 0. कसं? आता L ची जर व्हॅल्यू 0 आहे तर -0 आणि +0 म्हणजे काय? 0 झालं. इथे लक्षात, 2 मिनिट थांबा फक्त. इफ L इक्वल्स टू 1, देन M इक्वल्स टू, आता 1 आहे, मग सुरुवात करायची -1, मग -1 नंतर 0 आणि +1 असं होईल ते. आलं लक्षात? हो सर. हा, आता याच्यावरून मग मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहे, लक्षात घ्या. इफ L इक्वल्स टू 2, देन M इक्वल्स टू, बोला. -2 -2 -1 -1 0 +1 +1 +2 +2 व्हॅल्यू झाल्या 5. इफ L इक्वल्स टू 3, देन M इक्वल्स टू -3 -3 -2 -1 0 +1 +2 +3 झालं. आता इथे एक खास वाक्य लिहितो मी, दीज व्हॅल्यूज ऑफ M रिप्रेझेंट number of orbitals in subshell. This value of M represent number of orbitals in subshells. आता हे कसं? हे वरचं मोडू का मी? हो सर. हो. हा, आता जागा कमी आहे यार, म्हणून थोडासा प्रॉब्लेम येऊ शकते आता, कारण की हे मोडलं तर मग अधिक डबल गडबड होईल. पहा, आता इकडे लक्ष द्या, मी थोडं मोडतो, थोडं चालतो समोर. इथं पण थोडीशी जागा आहे, तर कसं रिप्रेझेंट करते पहा. आता L इक्वल टू 0 फॉर कोणा करता? M इक्वल S टू करता. S S करता, बरोबर आहे. L इक्वल टू 0, ठीक आहे, असं लिहितो. फॉर S L इक्वल टू 0 and M इक्वल टू 0.
बरोबर आहे. L 0 आहे म्हणून M कोण आहे? 0. Therefore S contain only one ऑर्बिटल. एकच व्हॅल्यू आहे. 0 ही एक व्हॅल्यू आहे म्हणून त्यात एकच ऑर्बिटल राहील. एसचं ऑर्बिटल नेहमी एक असते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे पकड रे. झालं? समजून सांगतो, टेन्शन नका घेऊ. एकदम समजायला थोडासा प्रॉब्लेम जाऊ शकते, लोडने घ्यायचं, मी बरोबर सांगतो. आता दुसरं, फॉर पी L equals to 1. L equals to 1 and M equals to -1, 0 आणि +1. Agree? Agree? हो सर. Yes, हा. sir. आता पहा, therefore, आता इथे पहा किती नंबर्स आहेत, व्हॅल्यू आहेत किती आहे? There are 3 व्हॅल्यू. 3. there are 3 values of M for P subshell. बरोबर आहे. P सबशेल करता M च्या व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. 3. Therefore P contain 3 ऑर्बिटल्स. P मध्ये 3 ऑर्बिटल असतात. अँड these are px, py and pz. हे पण मोडतो मी आता, त्या लक्षात येऊनच देणार आहे. px, py and pz असं त्याचे नाव असतात. पीचे जे 3 ऑर्बिटल आहे ते असे असतात, px, py आणि pz. याचे शेप वगैरे सगळं 2 दिवसात सगळं येऊन जाईल कानावर. आता हा लेसन आपला बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. हे खूप महत्वाचं आहे. देर आर 3 व्हॅल्यूज ऑफ M. ह्या 3 व्हॅल्यू आहे. -1 एक व्हॅल्यू, 0 ही दुसरी व्हॅल्यू, +1 ही तिसरी व्हॅल्यू. ठीक आहे. मग देर आर 3 व्हॅल्यूज ऑफ M फॉर P subshell. Therefore P contain 3 orbitals and these are px, py and pz. Okay then? Yes, sir. For D, लक्षात येते, लोड नका घेऊ. L equals to 2 and M equals to -2, -1, 0, +1, +2. बरोबर आहे. कोणाचा तरी आवाज आहे रे, बंद करा रे ते. कोणाच्या घरचा आवाज आहे तो? देयर आर 5 व्हॅल्यूज. 5 आहे. 1, 2, 3, 4, 5. देयर आर 5 व्हॅल्यूज ऑफ M for D subshell. Therefore D contain. कोणाचा तरी माईक चालू आहे, त्यांनी माईक बंद करा बरं. ते पाहिजे कोणाचं नाव घेतो. श्रावणी लाड. मग आताच mute केलंय. श्रावणी लाड. गलीमध्ये. हाँ, there are 5 values of M for D subshell. Okay, therefore D subshell contain 5 orbitals. 5 orbitals. And these are कोणते कोणते माहिती आहे काय?
dxy dyz dxz dx square dash y square dash आहे ते नॉट मायनस अँड dz स्क्वेअर. हे जे तीन असतात हे अलॉंग द प्लेन असतात. अलॉंग द प्लेन. आणि हे जे असतात हे ऑन दी ऍक्सिस असतात. ते सांगा मग मी समोर. ऑन दी ऍक्सिस हे प्लेन मध्ये असतात, हे ऍक्सिस वर असतात सरळ भाषेत. आता हे 3 डायमेन्शनल आहे सगळं. सर स्क्रीन ब्लॅक झाली. सर स्क्रीन ब्लॅक झाली. पूर्णच बंद पडते. हा, चल. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ते गडबड झाली. हा पहा इकडे लक्ष द्या. आता या डी चे 5 ऑर्बिटल असतात. dxy dyz dxz dx स्क्वेअर y स्क्वेअर dz स्क्वेअर. ओके. आता लास्ट मध्ये मला सांगायचं आहे फॉर एफ. फॉर पी नाही, आपलं पी झालं, डी झालं, एफ. फॉर एफ एल इक्वल्स टू किती आहे 3. म्हणून एम इक्वल्स टू किती येईल सांगा बरं मला. -3 -2 -1 0 +1 +2 आणि प्लस मी सांगितलं होतं -L टू +L व्हॅल्यू राहते म्हणून आत्ताच बोललो होतो, आठवते ना. -L टू +L. देअर आर किती व्हॅल्यूज आहे पहा, मोजा द्या लवकर लवकर. 1 2 3 4 7 ऑर्बिटल्स अँड दीज आर. याचे नाव आपल्याला सांगायचे नाही कारण की ते डिफ्यूज असतात, त्याच्यामुळे त्याचे नाव दिलेले नाही. देअर आर 7 लक्षात ठेवायचं. मग हा आता माझ्याकडे लक्ष देता का? 2 मिनिटं ऐकता का मला? 2 मिनिटं ऐकता का मला? काय झालं रे आता? हा मग का बरं असे करून आलेले आहे? आता 2 मिनिटं ऐकता का माझं? हो सर. हा आता पहा इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला कॅपॅसिटी काढून दिली होती का इलेक्ट्रॉनची? इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी सांगितली का? प्रत्येक ऑर्बिटलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी सांगितली मी तुम्हाला. एस ची किती सांगितली? 2. पी ची किती सांगितली? 6. डी ची 10 आणि एफ ची 14. कशी पहा. आता लक्ष द्यायचं, एस मध्ये एकच ऑर्बिटल आहे, 1 ऑर्बिटल, बरोबर आहे. आणि याच्या आधी मी सांगितलं इच ऑर्बिटल कंटेन मॅक्झिमम
2 इलेक्ट्रॉन्स. हे पण मी आधी बोललेलो आहे. हे लाईन लक्षात घ्यायची. एस मध्ये 1 ऑर्बिटल आहे आणि इच ऑर्बिटल कंटेन 2 इलेक्ट्रॉन. मग एकच आहे तर एस मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन राहील मग 1 मल्टिप्लाइड बाय 2 किती 2 इलेक्ट्रॉन. लक्षात आलं काही. पी जो आहे पी मध्ये आहे 3 ऑर्बिटल आहे आणि प्रत्येकामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे. प्रत्येकामध्ये किती आहे 2 इलेक्ट्रॉन. देअरफोर पी कंटेन किती इलेक्ट्रॉन सांगा बरं मला. 3. 6. हा Six मल्टिप्लाइड बाय 2. 3 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू किती झाले 6. त्याच्यानंतर हे 2 होतं हे 3. डी इक्वल टू किती ऑर्बिटल आहे 5 ऑर्बिटल आहे. बरोबर आहे. आणि इच कंटेन किती रे 2 इलेक्ट्रॉन. देअरफोर डी मध्ये 5 इंटू 2 इक्वल टू किती झाले 10 इलेक्ट्रॉन. असंच एफचं काढून टाका. एफचं काढा लवकर. आता लास्ट टूरला एक तू उद्या सांगून देईन. ओके. हॅलो. सर. हा ते पाहून घे. आता एफचं काढून टाका खाली. 14 उत्तर येईल त्याचं. 7 मल्टिप्लाइड बाय 2 7 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 14. 14 आहे. हा चला ओके बाय.